हा आहे पुणे स्वारगेटपासून जवळ असलेला शनिवार वाडा. चला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे शनिवार वाडा. आम्ही ना दौंडमध्ये राहतो, त्याच्यामुळे आमच्या घरापासून आम्ही जिथे राहतो त्या जागेपासून ते स्वारगेट हे खूप जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही बाईकवरच जाणार होतो. त्याच्यामुळे हे पेट्रोल भरलं आणि काय माहिती कुणी अफवा पसरवलेली की पेट्रोल मिळत नाही वगैरे वगैरे. तर आम्हालाही तसं काही जाणवलं नाही, कारण पेट्रोल पंपावर काही गर्दी नव्हती. त्याच्यामुळे आम्ही पेट्रोल भरलं आणि पुढे निघालो. आम्ही आहे ना उरळी कांचनच्या आसपास थोडं पुढे असेल त्या ठिकाणी ना झाडांच्या नर्सऱ्या होत्या आणि इतक्या नर्सऱ्या ना दोन्ही साईडला, रोडच्या दोन्ही साईडला, हायवे रोडच्या दोन्ही साईडला झाडांच्या नर्सऱ्या, फुलांची झाडे, शोची झाडे. आणि मला तर एवढी आवडतात ना फुलांची वगैरे झाडे, तर मला जाऊन त्यांना मिठीच मार वाटत होती. एवढ्या वेगवेगळ्या शेपमध्ये आणि एवढ्या डिझाईनमध्ये ठेवलेले बोलायचं काम नाही. असंच निसर्ग बघत बघत ना आम्ही पोहोचलो शनिवार वाड्यामध्ये. जर तुम्ही ह्या प्लेसला व्हिजिट करत असाल ना, तर तुम्ही लाल महाल किल्ला, दगडूशेठ, तुळशीबाग, सारसबाग, अजून खूप काही, बरंच काही या ठिकाणी जर आला ना, अनेक पॉईंट आहेत ना, खूप पॉईंट आहेत जवळजवळ आसपास. तर तिथे ना ऑनलाईनमध्ये तिकीट काढायचं होतं. तिथे ना स्कॅनरचा फोटो दिलेला होता, त्याला स्कॅन करून पर पर्सन 20 ते 40 असं काहीतरी स्कॅन करून तिकीट काढायचं होतं. तर आम्ही वरती आलो, ते स्कॅन करून. तिथे कॅश वगैरे काही चालत नाही, तर ऑनलाईन तिकीट काढलं जातं. त्याच्यामुळे मग आम्ही नंतर वरती आलो आणि आम्ही हा शनिवार वाडा बघितला. वरून ते एवढं भारी दिसत होतं ना, आणि त्याच्या चारही बाजूने गोल गोल फिरायला आहे, म्हणजे चारही बाजूने तुम्ही पुढे जाऊन अजून बघू शकता असं आहे. आणि एवढा भारी वरून शनिवार वाडा दिसत होता ना, तो खूप छान. तिथे कारंजा पण खूप होत्या, पण त्या सहसा तरी बंदच होत्या, कारण तिथे पाणी वगैरे नसावं म्हणून त्या बंद होत्या. आणि एवढं छान वाटत होतं ना, तिथे एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. आम्ही हे विजिट केल्यानंतर ना दगडूशेठ गणपती आणि लाल महाल पण बघणार होतो, कारण तिथे खूप जवळ आहे. याच्या पाठीमागेच ना लाल महाल, म्हणजे लाल महाल आहे, जिथे जिजामातांचं स्थान आहे. तिथे राहायला आल्या होत्या, त्यामुळे तिथून. आणि दगडूशेठ पण खूप जवळच आहे, आणि तुळशीबाग, नंतर ना सारसबाग, असं सगळं काही, स्वामीनारायण मंदिर, इस्कॉन, तिथून एवढं जवळजवळ पॉईंट आहेत ना, खूप जवळजवळ. जर तुम्ही आलात ना, नक्कीच एवढे सगळे पॉईंट तुम्ही बघू शकता. पण सकाळी लवकर या, कारण आम्ही सकाळी लवकर गेलो नसल्यामुळे आमचे सगळे पॉईंट बघून नाहीच झाले. आम्हाला वापस यायचं होतं, आम्ही स्टेसाठी वगैरे गेलेलो नव्हतो. आणि ह्या सगळ्या कारंज्या वगैरे बंद होत्या, पण आम्ही चारही बाजूने शनिवार वाडा फिरलो आणि बघितलं. त्या ठिकाणी ना फणसाचं झाड होतं, त्याला एवढे फणस लागलेले होते ना, खूप सारे फणस. आणि त्या एका झाडासाठी एक सिक्युरिटी होता की कोणी त्याचे फणस वगैरे तोडू नये म्हणून. तर इतके फणस होते आणि त्याला खूप मोठे मोठे, आणि इतके लागलेले होते ना की काय कायांच्या फांद्यासुद्धा खाली आलेल्या होत्या त्या फणसाच्या ओझ्याने. त्यांनी पेशव्यांबद्दल तिथे माहिती वगैरे लिहिलेली होती, थोडी वाचली. स्त्रियांबद्दल महत्त्व वगैरे काही लिहिलेलं होतं, ते सगळं वाचलं. आम्ही थोडे फोटो आणि व्हिडिओ शूट केलं नंतर ना लास्टला, कारण एवढा भारी व्ह्यू होता ना, फोटो वगैरे एवढे छान निघत होते ना, खूप छान निघत होते. मग थोडे फोटो आणि व्हिडिओज काढले आणि मग तिथून आम्ही दौंडसाठी परत निघालो, कारण दौंडला यायला पण ना तिथून 1.5 ते 2 तासाचा पल्ला आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं एन्जॉय व्ह्यू करून, व्हिडिओ आणि फोटो शूटिंग करून तिथून निघालो. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला आपण विसरू नका. चलो बाय बाय. सोचा है ये कि तुम्हें रास्ता भुलाए, सुनी जगह पे कहीं छेड़े डराए.